आज ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर आत्ता त्यांनी पसरवायला सुरुवात केली परत एकदा की मराठी बसणार मराठी त्याच्या अगोदर त्यांची भाषा वेगळीच होती. फक्त मराठी माणूस हा मुंबईमध्ये टिकावा त्यासाठी झाले, तर त्यामध्ये स्वतःचा अर्थ काहीच नाही. स्वार्थ साधायचा असतं तर बीजेपी सोबत जाऊन सत्तेमध्ये बसले असते साहेब. ठाकरेंचा महापौर खान कसा झाला, कधी झाला, केव्हा झाला, हे त्यांनी पहिला इतिहास वाचावा आणि नंतर बोलावं. याच्या अगोदरपाशी महापौर सगळे वाचावे, याच्यामध्ये एक तरी मला खान दाखवावा आणि त्यांनी मग उत्तर द्यावे याच्यावर. लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी चिन्मय जगताप. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि मनसे यांची युती जाहीर झाली आहे आणि आज याच पक्षांचा संयुक्तिक मेळावा मलबार हिल येथे होतो आहे. या ठिकाणीच मी आलो आहे आणि इथल्या पदाधिकाऱ्यांशी जाणून घेतो आहे नक्की मुंबई महानगरपालिकेसाठी त्यांची तयारी कशी आहे आणि आगामी महानगरपालिकेमध्ये नक्की ते कशाप्रकारे या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. ते भाजपासारखा मोठा पक्ष जरी समोर असला तरी सर्वार्थाने जेव्हा मराठी माणूस एकत्र येईल त्यावेळेला या मोठ्या शक्तीला पराभूत करण्यासाठी असू दे किंवा ह्या मुंबई महानगरपालिकेवरती मराठी माणसाची सत्ता आणण्यासाठी असू दे, मराठी माणूस जेव्हा एकत्र येईल तेव्हा नक्कीच चित्र बदललेलं दिसेल तुम्हाला. महानगरपालिकेवरती मराठीचाच झेंडा आणि मराठी महापौरच बसेल, हा सर्व शक्तीने बसेल नक्कीच. मात्र आज आपण बघतो की मुंबईमध्ये अमराठी मोठ्यानं वाढत आहेत, मतदारही वाढत आहेत. अशा वेळेस आपल्याला टिकावं लागेल काय वाटतं? नक्कीच टिकावं लागेल. का नाही टिकावं लागणार? कारण कसं आहे, मराठी माणूस जेव्हा निश्चय करतो काहीतरी इतिहास घडवण्यासाठी किंवा काहीतरी आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचंच उदाहरण आहे. स्वतः महाराजांचा वारसा लाभलेली आमची ही मराठी संस्कृती, मराठी माती आहे. त्यामुळे नक्कीच मराठी माणूस या सगळ्या विचारशक्तीला पराभूत करेल. नक्कीच आता दोन भाऊ एकत्र आले आहे. मराठी माणसाचं तर मुंबईमध्ये वर्चस्व राहिलंच पाहिजे या इच्छाशक्तीने दोन्ही भाऊ एकत्र आले तर नक्कीच आपण या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचा आणि शिवसेनेचा एकत्रित झेंडा आम्ही रोवणार आहे आणि मनसेचा आणि शिवसेनेचा एकत्रित महापौर मराठी महापौरच आहे मुंबईमध्ये बसणार आहे आणि मराठी माणसाचं वर्चस्व हे मुंबईमध्ये राखण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करून तो राखणारच आणि मुंबईमध्ये मराठीच महापौर बसणार आहे. विरोधक असं म्हणतात की ही जी युती झाली आहे ती सत्तेसाठी झाली आहे, मराठी माणसासाठी झाली नाही. राजसाहेबांच्या पहिल्यापासून तुम्ही बघितलं असेल तर ते कोणाची युती केली मध्ये मोदी साहेबांसमोर पण त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून त्यांनी तिथे प्रयत्न केले. आत्ताही दोघे भाऊ या एकत्र आले ते फक्त मराठी माणूस हा मुंबईमध्ये टिकावा त्यासाठी झाले, तर त्यामध्ये स्वतःचा अर्थ काहीच नाही. स्वार्थ साधायचा असतं तर बीजेपी सोबत जाऊन सत्तेमध्ये बसले असते साहेब. काय वाटतं याविषयी? ना आता हे जर म्हणतायत युती झाले सत्तेसाठी झाले, मग हे लोक जे सत्ता संगोपन वगैरे करतायत, एकमेकांसोबत घरोबा करतायत, काही ठिकाणी बघतोय की दोन पडलेले गट हे एकत्र येत आहेत किंवा काय येत आहेत. मग ह्यांनी सत्तेसाठी हे नाही केलेलं आहे का? दुसऱ्याच्या पक्षातले पदाधिकारी फोडणं असू दे, नगरसेवक फोडणं असू दे, आमदार फोडणं असू दे, अख्खा पक्ष फोडला आहे त्यांनी. ते सत्तेसाठी नव्हतं का? मग ते कशासाठी होतं? महानगरपालिका ही मराठी माणसाच्या ताब्यात आणलीच पाहिजे, आणायचीच आहे. या महानगरपालिकेवरती ठाकरे बंधूंचा महापौर बसणार, 100% बसणार, कोणी कितीही जोर लावावा. नक्कीच. खरं म्हणजे मी मगाशी यांना विचारत होतो की विरोधक असं म्हणतात की ही जी युती झाली आहे ना ती मराठी माणसासाठी नाही सत्तेसाठी झाली आहे. मग अजित पवार, एकनाथ शिंदे जे गद्दार आहेत, ज्यांनी जी गद्दारी करून शिवसेना फोडली, आणि फडणवीस ज्यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले की राष्ट्रवादीची युती नको, युती नको, युती नको. मग ह्यांना आता मांडी लावून कोण बसलं आहे त्यांच्या? बरोबर आहे. मग त्यांना काय म्हणायचं? मांडी लावून बसलेले कोण आहेत? हे देशद्रोही आहेत ना. आम्ही जी केलेली आहे ही भगवी युती आहे, हिंदुत्वासाठी केलेली भगवी युती केलेली आम्ही. हे जे दोन भाऊ आलेले आहेत, प्रबोधनकारांच्या काळातला विषय बोललात तर तेव्हा पण ती भगवी होती आणि आजही भगवी आहे. अगोदर जे खासदारकी झाली, आमदारकी झाली, त्याच्यामध्ये त्यांना मशाल चिन्हावरच खासदार पण आले, आमदार पण आले. कशाला फटका बसेल त्याच्यावर? त्यांना काहीच नाही बसणार आणि मशाल चिन्हच चालेल ना पुढे. म्हणजे तुम्हाला माझा कोणताही फटका बसणार नाही? कोणताही फटका बसणार नाही. आणि विधी शेवटचा एक प्रश्न माझ्याकडे तुमच्या सगळ्यांसाठी असेल तो म्हणजे जर आता आपण बघितलं की ज्या प्रकारचे मोठ्या प्रमाणावर अमराठी लोक मुंबईत वाढत आहेत याचा फटका किती बसेल तुम्हाला काय वाटतं? अमराठीसाठी राजसाहेबांनी आंदोलन केलेलं तुम्हाला आठवत असेल तर, आणि त्यांना मांडीवर बसवणारे हे जे सरकारमध्ये बसले आहेत तेच लोक आहेत ना.
ते त्यांच्या फायद्यासाठी अमराठी लोकांचा वापर करतायत. नाही, वातावरण चांगलंच आहे. निवडणुकीची तयारी झालेली आहे. आज आमच्या मलबारी विधानसभेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हा मेळावा इथे आयोजित केलेला आहे. आणि जेव्हापासनं हे दोन भाऊ एकत्र आलेत तेव्हापासून अख्ख्या मुंबईभर महाराष्ट्रभर वातावरण निर्मिती जोरदार झालेली आहे. मात्र पाहायला गेलो तर यंदाची निवडणूक तर म्हणजे शिवसेना आपण म्हणतो, मात्र यंदा धनुष्यबाण हे शिंदेसोबत आहे. तर ही जी निवडणूक आहे कठीण जाईल वाटतं पाहायला गेलो तर. आपण जर हुतात्मा चौकात गेला असाल तर ज्या हुतात्म्याने आपलं बलिदान दिलं आहे आणि मुंबई वाचवली, या संयुक्त महाराष्ट्राच्या ते सिम्बॉल आहे आपले हुतात्मा स्मारकाचं. त्यांच्या हातात मशाल आहे आणि परत एकदा मुंबईवर दिल्ली चाळ करून येत आहे आणि परत एकदा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा करायचा आहे. म्हणून योगायोगाने देवानेच ती मशाल आमच्याकडे पाठवली आहे असं आम्हाला वाटतं. मात्र पाहायला गेलं तर ही निवडणूक तुमच्यासाठी महत्त्वाची का बरं आहे, काय सांगा? ही निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची नाही आहे, तर ही निवडणूक महाराष्ट्रामधल्या मसाठी महत्त्वाची आहे. म्हणजे मराठीचा, आणि मराठी माणूस मुंबईमध्ये टिकला पाहिजे, त्यासाठी ही लढाई महत्त्वाची आहे. आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी ही महत्त्वाची नाही आहे. ही मराठी माणसासाठी आणि मुंबई मराठी माणसांची दाखवण्यासाठी हे महत्त्वाची आहे. आपण बघितलं की गेल्या काही दिवसांपासून मोठे दौरे झाले, शाखांचं ओपनिंगही झालं. राज ठाकरे म्हणा, उद्धव ठाकरे म्हणा किंवा सर्वच नेते कामाला लागलेत. तर बूस्ट मिळाले पक्षांना सर्व, कारण दोन्हीही प्रबोधनकारांची नातू आहेत आणि प्रबोधनकारांची शिकवण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी ह्या महाराष्ट्राला दोन्ही ठाकरेंची आवश्यकता होती, म्हणून दोन्ही ठाकरे एकत्र आलेत. नक्कीच. काय सांगाल, दोन ठाकरे एकत्र आलेत, दोन पक्ष आपण बघतोय एकत्रित मेळावा आहे, संघर्षाचा काळ आपण बघितला, आज आपण पुन्हा एकत्र आलोय. कसं वाटतं हे सगळं बघून? तुम्ही आता थोड्या वेळाने तुम्हाला इकडचं चित्र दिसेल, त्याच्यावरनं तुम्हाला कळेलच कसं वाटतं. आणि दोन ठाकरे एकत्र आले म्हणजे त्यांच्या मूळ जे होते प्रबोधनकारांपासून जी लढवया वृत्ती होती ती तशीच आहे आणि त्याच्यामध्ये कुठे बदल झाला नाही आहे. आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते अख्ख्या महाराष्ट्राला दिसेल की दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर काय होतं, विरोधकांचं कसं पानिपत होतं. त्याच्यामुळे हे चित्र लवकरच स्पष्ट होईल आणि हे गर्दीवरनं तुम्हाला कळेलच आत्ताच. ताई, खरं म्हणजे मुंबईमध्ये महिला शक्ती अतिशय महत्त्वाची असते. त्यात आज आपण बघतो की महिलांची संख्या ही मोठी आहे या सगळीकडे बघतो. काय सांगायला याविषयी? या महाराष्ट्रातच आणि या मुंबईत पण आपल्या शिवसेनेची महिला शक्ती आणि मनसेची महिला शक्ती जेव्हा एकत्र येईल तर माझं स्पष्ट मत आहे की एक महिला जेव्हा मतदान करते तेव्हा तिचं संपूर्ण कुटुंब मतदान करतं आणि एक पुरुष जेव्हा मतदान करतो तेव्हा एक व्यक्ती मतदान करते. आणि आमच्या या ज्या हजारो लाखो मनसैनिक आणि शिवसैनिक महिला जेव्हा हातात हात घालून या महाराष्ट्राच्याच नव्हे तर मुंबईच्या विजयाकरता उद्या एकत्र येतील तेव्हा त्यांचा जल्लोष पाहण्यासारखा असेल. ताई, काय सांगाल? मला वाटतं की महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी, मराठी जनतेसाठी फक्त मनसे आणि मनसेच्या थ्रूने आता सध्या युती झाली आहे शिवसेनेबरोबर, तर ती ठाकरे महानगरपालिकासाठी खरोखरच उपयुक्त आहे असं मला वाटते. ताई, खरं म्हणजे पाहायला गेलो तर यंदा बोलते आपण ओके काय बोलता ताई, पाहायला गेलं तर विधानसभेत आपण बघितलं की लाडकी बहीण योजना आली आणि त्यानंतर महिलांचा कल हा महायुतीकडे गेला. यंदाही काय वाटतं आपल्याला, जाईल महानगरपालिकेत? अजिबात नाही. महिला आता हुशार झालेल्या आहेत. ते केव्हा आपल्याला पैसे वाटप करतात, ह्या आता सुशिक्षित आणि जाणकार महिला आहेत. आणि बघा, जेव्हा नियतीला योग्य वेळ असते, ही योग्य वेळ आलेली आहे दोघा भावांची. आज आमच्या साहेबांचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि हा जल्लोष अत्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष मशाल पेटणार आहे आणि ती पेटतच राहणार आहे. हे सर्व एकत्र येऊन आम्ही सर्व मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या सगळ्या रणरागिणी आणि राजसाहेब ठाकरे यांच्याही रणरागिणी ह्या सगळी आता आमची एक वज्रमूठ तयार झालेली आहे आणि ही वज्रमूठ अतिशय भक्कमपणे उभी राहणार आहे आणि ती हातात मशाल घेऊनच पुढे जाणार आहे. एकंदरीतच काय तर मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो ठाकरेंचाच होणार असा विश्वास इथल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आता आगामी काळात मुंबईकर नक्की यांना साथ देतात का हे पाहण्यास उत्सुकतेचे असणार आहे. बघत रहा लोकमत मुंबई.